नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी. गावाकडचा स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मसाला पास्ता कसा बनवायचा तर आज बघूया. आजची रेसिपी आपली मसाला पास्ताची आहे. चला तर सुरुवात करूया. पास्ता बनवण्यासाठी गॅसवर मी एक गंज ठेवला आहे आणि त्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं थोडं, आणि थोडं मीठ आणि थोडं तेल. थोडंसं मीठ घालत आहे मी आणि थोडं तेल, एखादा चमचा जवळपास. पाणी गरम झालं आहे, त्यामध्ये पास्ता घालूया आपण. मी ह्यावर पास्ता घेतला आहे. 70% शिजलं की आपण गॅस बंद करून घेऊ. बघू शकता शिजत आला आहे. थोडं गरम असल्यामुळे हातावर वाफ होते. हे बघा इझिली कट होत आहे. तसंही मतलब शिजलं आहे आपलं. गॅस बंद करूया आणि हे सर्व एका स्ट्रेनर घेतला आहे. याचा खाली एखादा भांडं लावून घेऊ आणि काढून घेऊ. बघू शकता हे बघा शिजलेच आहे. आता एका कढाईमध्ये ऑइल घालू. थोडंसं ऑइल घातलं आहे. गरम झालं की बाकीचे इन्ग्रेडियंट टाकू. जिरं थोडं, नाही आवडत असेल तर स्किप पण करू शकता जिराला. लसूण 3-4 लसणाचा कढया घेतला, बारीक चिरून घेतला. हिरवी मिरची 2 ते 3 हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या. कांदा बारीक चिरलेला, शिमला मिर्च, टमाटर आणि कांदा असं स्लाइस करून घेतलं आहे. त्याची कट करून थोडं शिजू देऊ याला. शिजण्यासाठी मी थोडं चवीनुसार नमक घालत आहे. तोपर्यंत 1 चम्मच मी कॉर्नफ्लॉवर घेतला आहे. त्यामध्ये थोडं पाणी घालूया. हे बघू शकता. आणि सर्व म्हणजे घोटून घेऊ. असतं थोडं गाढ म्हणजे असं पेस्ट तयार केल्यासारखं. कॉर्नफ्लॉवर मिक्स झाला आहे. नंतर सांगते. व्हेजीस शिजून झाले आहे. त्यामध्ये मी 1 चम्मच ग्रीन चिली सॉस टाकला आहे, 1 चम्मच रेड चिली सॉस टाकला आहे आणि 1 चम्मच सोया सॉस, 1/4 चम्मच विनेगर. सर्व मिक्स करूया. एक मिनिटानंतर थोडं जो कॉर्नफ्लॉवरचा आपण घोळ केला होता तो घालूया. हे कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण आपण घालूया इथे. थोडं 2 ते 3 मिनटं शिजवून घेऊ आणि नंतर मग पास्ता शिजलेला आपण याच्यामध्ये घालू. 1 चम्मच टोमॅटो सॉस पण. बस आता 1 मिनिट होऊ देऊ आपण थोडं आणि पास्ता टाकूया. तर शिजलेला पास्ता घालूया. मिक्स करूया. 2 मिनिटं होऊ देऊ आणि नंतर गॅस बंद करू. थोडं स्प्रिंग अनियन टाकत आहे चॉप करून. ऑलमोस्ट तयार आहे आपला मसाला पास्ता. चला तर सर्व करूया. गॅस बंद केली मी, तर सर्व करूया. कशी वाटली आजची मसाला पास्ता रेसिपी कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. खूप मस्त झाले आहे, छान टेस्टी पण आहे. बनवून बघा आणि मस्त राहा. थँक्यू.